नमस्कार मित्रांनो, आर्या अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस पाटील भरती 2026 पद मित्रांनो पोलीस पाटील प्रश्नपत्रिका संच क्रमांक 6 यामध्ये आपण सादर करणार आहोत, जे की तुम्हाला पुढील येणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न ठरणार आहेत. तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनल लाईक सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न पहिल्याचा बघा, भारताचा सर्वाधिक भूभाग डॅश डॅश यांनी व्यापलेला आहे. भारताचा सर्वाधिक भूभाग डॅश डॅश यांनी व्यापलेला आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे प्राचीन पठाराने व्यापलेला आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो, आरबीआयचे सध्याचे गव्हर्नर कोण आहेत? आरबीआयचे सध्याचे गव्हर्नर आपल्याला सांगायचे आहेत. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे श्री संजय मल्होत्रा. हे सध्या आरबीआयचे सध्याचे ते गव्हर्नर जनरल आहेत. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 मित्रांनो, G20 शिखर परिषद 2025 मध्ये कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आली होती? बघा, G20 शिखर परिषद 2025 मध्ये कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आली होती? प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे दक्षिण आफ्रिका. या ठिकाणी G20 शिखर परिषद म्हणजे 2025 ची या ठिकाणी दक्षिण आफ्रिकेमध्ये आयोजित करण्यात आली होती. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 मित्रांनो, भारताचा चंद्र मोहिमेतील पुढील प्रकल्प कोणता आहे? बघा, भारताचा चंद्र मोहिमेतील पुढील प्रकल्प आपला सांगायचा आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे चंद्रयान 4. काय मित्रांनो? चंद्रयान 4. आणि आता झालेलं आहे मित्रांनो चंद्रयान 3 झालेलं आहे, पण आता चंद्रयान 4 हे सुरू होणार आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 उत्तर आपलं योग्य राहील. प्रश्न क्रमांक 5 मित्रांनो, स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री कोण होते? स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री आपल्याला सांगायचे आहेत. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे जॉन मथाई. हे स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री होते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 मित्रांनो, एक देश एक निवडणूक हे विधेयक चर्चेत का होते? बघा, एक देश एक निवडणूक हे विधेयक हे चर्चेमध्ये का होते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे निवडणूक सुधारण्यासाठी हे विधेयक चर्चेत होते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 मित्रांनो, इस्रोचे मुख्यालय कुठे आहे? इस्रोचे मुख्यालय आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे बेंगळूर या ठिकाणी इस्रोचे मुख्यालय आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 मित्रांनो, हर घर जल योजना कशासाठी संबंधित आहे? हर घर जल योजना ही कशासाठी संबंधित आहे? प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे पिण्याच्या पाण्यासाठी संबंधित ही हर घर जल योजना आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 मित्रांनो, 2026 आशियाई क्रीडा स्पर्धा कुठे होणार आहे? 2026 आशियाई क्रीडा स्पर्धा ही कोणत्या ठिकाणी होणार आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे जपान या ठिकाणी होणार आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 मित्रांनो, बोको हराम ही दहशतवादी संघटना प्रामुख्याने कोणत्या देशाशी संबंधित आहे? बघा, बोको हराम ही दहशतवादी संघटना प्रामुख्याने कोणत्या देशाशी संबंधित आहे? प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे नायजेरियाशी संबंधित आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 मित्रांनो, भूगोलामध्ये लू वारे हे कोणत्या प्रकारचे वारे आहेत? भूगोलामध्ये लू वारे हे कोणत्या प्रकारचे वारे आहेत? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे उष्ण आणि कोरडे वारे आहे. काय मित्रांनो? उष्ण आणि कोरडे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 मित्रांनो, भारताने 1969 मध्ये खालपैकी कोणत्या ठिकाणावरून पहिला अग्निबाण सोडलेला आहे? बघा, भारताने 1969 मध्ये खालपैकी कोणत्या ठिकाणावरून पहिला अग्निबाण म्हणजे सोडण्यात आलेला आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे श्रीहरिकोटा या ठिकाणाहून पहिला अग्निबाण हा सोडण्यात आलेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 मित्रांनो, एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली भारतीय विकलांग महिला कोण आहे ते आपल्याला सांगायचं आहे मित्रांनो. एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली भारतीय विकलांग महिला आपल्याला सांगायची आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे अरुणिमा सिन्हा. काय मित्रांनो? अरुणिमा सिन्हा ही भारत म्हणजे एव्हरेस्टवर शिखर चढणारी पहिली विकलांग महिला आहे. कोण आहे? अरुणिमा सिन्हा. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 मित्रांनो, राजस्थानमधील अणु विद्युत प्रकल्प कोणता आहे? राजस्थानमधील अणु विद्युत प्रकल्प आपला कोणता आहे ते सांगायचं आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे रावत भाटा. काय मित्रांनो? रावत भाटा हा राजस्थानमधील अणु विद्युत प्रकल्प आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 मित्रांनो, तुलना करता येणार नाही असा यासाठी एक शब्द आहे ते आपल्याला ओळखायचा आहे. तुलना करता येणार नाही यासाठी एक शब्द दिला आहे ते आपल्याला निवडायचा आहे.
ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे अतुलनीय. काय मित्रांनो? अतुलनीय हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 मित्रांनो, वनमर्दा डॅश डॅश रंगाची असते. बघा, वनमर्दा ही डॅश डॅश रंगाची असते. म्हणजे कोणत्या रंगाची असते ते आपल्याला ओळखायची आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे गडद तपकिरी ही वनमर्दा असते. कशी असते मित्रांनो? गडद तपकिरी हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 मित्रांनो, शीख धर्माचे तीर्थ असलेले मंदिर कोठे आहे? बघा, शीख धर्माचे तीर्थ असलेले आपल्या मंदिरचे नाव म्हणजे ठिकाण आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे अमृतसर आहे. काय मित्रांनो? अमृतसर हे शीख धर्माचे तीर्थस्थान आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मित्रांनो, 24 तारापुरा पॉवर प्लांटमध्ये कोणत्या प्रकारची वीज निर्मिती होत असते? बघा, तारापूर पॉवर प्लांटमध्ये कोणत्या प्रकारची वीज तयार होत असते? बघा, ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे अणुऊर्जा ही तयार होत असते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 मित्रांनो, हातावर तुरू देणे या वाक्यप्रचाराचा कोणता अर्थ आहे? बघा, हातावर तुरू देणे या वाक्यप्रचाराचा आपल्याला योग्य अर्थ सांगायचा आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे फसवून जाणे. काय मित्रांनो? फसवून जाणे हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मित्रांनो, टकसाळ म्हणजे काय? बघा, टकसाळ म्हणजे नेमके काय आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे नाणे बनवण्याचा कारखाना, त्याला आपण टाकसाळ असे म्हटले जाते. काय मित्रांनो? टाकसाळ हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 मित्रांनो, सध्याचा जालना जिल्हा पूर्वी कोणत्या एका जिल्ह्याचा भाग होता? बघा, सध्याचा जालना जिल्हा पूर्वी कोणत्या जिल्ह्याचा एक भाग होता? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे औरंगाबाद म्हणजे आताचं छत्रपती संभाजीनगरचा एक जालना भाग होता. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 मित्रांनो, ध्वनीचा वेग हवेपेक्षा पाण्यामध्ये डॅश डॅश असतो. बघा, ध्वनीचा वेग हवेपेक्षा पाण्यामध्ये डॅश डॅश प्रकारचा असतो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे खूपच अधिक असतो. बघा, खूपच अधिक असतो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 मित्रांनो, कोकणचे गांधी म्हणून कोणास ओळखले जाते? बघा, कोकणचे गांधी म्हणून कोणास ओळखले जाते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे आप्पासाहेब पटवर्धन यांना कोकणचे गांधी म्हणून ओळखले जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 मित्रांनो, भारतात कोणत्या क्षेत्रात छुपी बेरोजगारीचे दर्शन घडत असते? बघा, भारतामध्ये कोणत्या क्षेत्रामध्ये छुप्या बेरोजगारीचे दर्शन घडत असते? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे कृषी क्षेत्रामध्ये छुप्या बेरोजगारीचे दर्शन घडत असते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 मित्रांनो, नकुल व सहदेव कुणाचे पुत्र होते? बघा, नकुल व सहदेव हे कुणाचे पुत्र होते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे माद्रीचे ते पुत्र होते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 मित्रांनो, चंद्रावर जाणारा पहिला अंतराळवीर कोण होय? बघा, चंद्रावर जाणारा पहिला अंतराळवीर आपल्याला सांगायचा आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे नील आर्मस्ट्रॉंग. हा काय मित्रांनो? चंद्रावर जाणारा पहिला अंतराळवीर आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 मित्रांनो, मालदीव देशाच्या संसदेला काय म्हणतात? बघा, मालदीव देशाच्या संसदेला नेमके काय म्हटले जाते? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे मजलिस असे म्हटले जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 मित्रांनो, कलिंग प्रदेश हे कोणत्या राज्याचे ऐतिहासिक नाव आहे? बघा, कलिंग प्रदेश हे कोणत्या राज्याचे ऐतिहासिक नाव आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे ओडिसा. काय मित्रांनो? ओडिसा या राज्याचे ऐतिहासिक नाव म्हणजे काय आहे मित्रांनो? कलिंग आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मित्रांनो, सायमन कमिशनवर भारतीय जनतेचा बहिष्कार घातला कारण? प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो, सायमन कमिशनवर भारतीय जनतेने बहिष्कार घातला कारण त्याचे नेमके कारण आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे यात एकही भारतीय प्रतिनिधी नव्हता, त्याच्यामुळे त्याच्यावर बहिष्कार टाकला होता. ऑप्शन क्रमांक 2 उत्तर आपलं योग्य राहील. प्रश्न क्रमांक 30 मित्रांनो, सरदार वल्लभभाई पटेल यांनी कोणता सत्याग्रह केलेला आहे? सरदार वल्लभभाई पटेल यांनी कोणता सत्याग्रह केलेला आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे बारडोलीचा सत्याग्रह त्यांनी केलेला आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 मित्रांनो, सिक्कीम या राज्याची राजधानी कोणती आहे? सिक्कीम या राज्याची राजधानीचे नाव आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे गंगोटोक. काय मित्रांनो? सिक्कीम या राज्याची राजधानी म्हणजे गंगोटोक आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 मित्रांनो, भारतातील रेशीम उत्पादनातील अग्रेसर राज्य कोणते आहे? भारतातील रेशीम उत्पादनातील अग्रेसर राज्य आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे कर्नाटक आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 मित्रांनो, भारतातील हरित क्रांतीचे जनक कोण आहे? भारतातील हरित क्रांतीचे आपल्याला जनक सांगायचे आहेत. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे डॉक्टर M.S. स्वामीनाथन.
हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 मित्रांनो, नॉटिकल मेल हे अंतर मोजण्याचे एकक कुठे वापरतात बघा. नॉटिकल मेल हे अंतर मोजण्याचे एकक कुठे वापरले जाते. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे समुद्रामध्ये अंतर मोजणे यासाठी नॉटिकल मेल हे वापरले जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 मित्रांनो, 1 हेक्टर म्हणजे किती बघा. 1 हेक्टर म्हणजे किती चौरस मीटर असते बघा. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 10,000 चौरस मीटर, म्हणजे त्याला आपण 1 हेक्टर असे म्हटले जाते. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 मित्रांनो, 1 टन म्हणजे किती किलो बघा. म्हणजे 1 टन म्हणजे किती किलोग्राम असते बघा. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 10 म्हणजे 1000 किलोग्राम. काय मित्रांनो, 1000 किलोग्राम, त्याला आपण 1 टन असे म्हटले जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 मित्रांनो, मानसर टेकड्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. मानसर टेकड्या हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे नागपूर या ठिकाणी मानसर टेकड्या आहेत. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 मित्रांनो, कोणत्या जीवनसत्वाच्या अभावाने वांझपणा येत असतो बघा. कोणत्या जीवनसत्वाच्या अभावाने वांझपणा येत असतो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे ई जीवनसत्वामुळे वांझपणा येत असतो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 मित्रांनो, इसापूर येथे धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे. इसापूर धरण हे कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले धरण आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे पेनगंगा या नदीवर इसापूर धरण हे बांधण्यात आलेले आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 मित्रांनो, भारताचा पहिला बुलेट ट्रेन प्रकल्प कुठे आहे बघा. भारताचा पहिला बुलेट ट्रेन प्रकल्प हा कुठे म्हणजे आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे मुंबई ते अहमदाबाद या ठिकाणी भारताचा पहिला बुलेट ट्रेन प्रकल्प आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. असे होते मित्र आपले 40 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे वारंवार परीक्षेला विचारले जाणारे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटत पुढच्या चॅनलमध्ये. धन्यवाद.